नमस्कार. आज आपण बघणार आहोत वटपौर्णिमेची पूजा कशी करावी. तर चला बघूया पूजेसाठीचे साहित्य. तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, घंटी, तांब्या, सूत वस्त्र, सौभाग्य अलंकार, हळद, खोबरे, सुपारी, खारीक, बदाम, पंचामृत, खडीसाखर, हळदी कुंकू, फुले, सुपारी, कापूर, धागा, गहू किंवा तांदूळ ओटी. चला बघूयात वडाची पूजा कशी करावी. सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावावे. वडाची पूजा करण्यासाठी आपण तेलाच्या दिव्याने सुरुवात करणार आहोत. तर तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे. नंतर दिव्याला हळदी कुंकू आणि अक्षता घालून त्याची पूजा करायची आहे. आपण इथे गणपतीची स्थापना करणार आहोत. तर थोडेसे अक्षता घ्याव्या, त्यावर 1 रुपयाचे नाणे ठेवावे आणि त्या नाण्यावर सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करावी. नंतर गणपतीला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आणि ओम गण गणपते नमः असं म्हणत फुले अर्पण करावी. वडाची पूजा करण्यासाठी सर्वात आधी जल अर्पण करावे. त्यानंतर पंचामृत अर्पण करावे. पुन्हा शुद्धोदक स्नानासाठी थोडे जल अर्पण करावे. नंतर हळदी कुंकू आणि थोड्या अक्षता वाहून फूल अर्पण करावे. तसेच वस्त्रमाळ ही अर्पण करावी. नैवेद्यासाठी आपण हळकुंड, खोबरे, सुपारी, बदाम अशा या गोष्टी ठेवाव्या. नंतर नैवेद्यम समर्पयामी म्हणत हातात पाणी घेऊन 3 वेळेस पाणी फिरवावे. नैवेद्याला नमस्कार करून सावित्रीची ओटी भरावी. त्यासाठी गहू आणि आंब्याने ब्लाऊज पिसासोबत भरावी. त्यात सर्व सौभाग्य अलंकार सुद्धा द्यावे. ओटी भरून झाल्यानंतर वडाच्या झाडाला सुतगुंडी बांधून घ्यावी आणि 7 प्रदक्षिणा घालाव्या. 7 प्रदक्षिणा झाल्यावर सुतगुंडी आपण जिथून बांधली होती तिथंच परत झाडाला तशीच बांधून ठेवावी. वडाची पूजा झाल्यानंतर सर्व सुवासिनींना हळदी कुंकू द्यावे आणि त्यांची ओटी भरावी. ओटी ही आपण गव्हाने आणि आंब्यानेही भरू शकतो आणि त्यांचा नमस्कार करून घ्यावा.